आइए हनुमंत विराजिए, कथा कहो मति अनुसार। प्रेम सहित गादी धरो, पधारिए पवन कुमार। पधारिए पवन कुमार। बोलिए हनुमान जी महाराज प्रिय हो। राम कृष्ण
बरं नाही का त्यांनाच मला कीर्तन करायचं अरे न लगे मरावे ऐसा आवदीला देवे ऐसा आवदीला देवे ऐसा आवदीला देवे तुका
मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी विकुपन करत वागविला भून कंठी गरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव माझ्या उपकारासाठी वागविला भून कंठी तुका म्हणे की ठाई
माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी वागविला वागविला भूनकंठी नमो ज्ञानेश्वरा न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला भूनकंठी. हा बॉक्स इकडे फिरवता येईल का? हा बॉक्स आम्हाला रिपीट देता येईल का? बघा शिट्टी नाही का? एक रिपीट द्या ना. हे चॅनल आहे का घरचं रेकॉर्डिंग आहे? घरची शूटिंग आहे ना? हा मग ठीक आहे का चॅनल वाले लाईव्ह ठेवले क्लिअरिटी गेली पाहिजे ना. क्लिअरिटी नाही गेली तर मग त्याला अवघड होतं. हॅलो हॅलो कारण एवढा रिपीट म्हणल्यावर हॅलो आता विठाला 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 न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला भूनकंठी. प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग पूर्ण बंद करा. देव मान्य संत, संत मान्य संत, समाज मान्य संत, शास्त्र मान्य संत, राजमान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंग संहितेतील 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंग असावा अशी अपेक्षा आहे. विकू नको विकू नको विकू नको. प्रस्तुत अभंगा अजून विकू आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा हा आपण जी भगवंताची भक्ती केली जीवनभर त्या भक्तीची फलश्रुती काय प्राप्त झाली त्या फलश्रुतीची मीमांसा या अभंगामध्ये व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगावरती यथामती यथावकाश यथासमज सात्विक तात्विक काही वास्तविक आपण चिंतन करणार आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भाने थोडा परिहार देणं अत्यंत थोडा आवाज द्या अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या सर्वांचे सुपरिचित आदरणीय वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण बबन दगडू गुंड हा बबन दगडू भांड. आज मी गुंडाच्या गावाहून आलो. बबन दगडू भांड बाबांच्या या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करण्यासाठी त्यांच्याबद्दलचा अंतकरणात असणारा आदर व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. हे द्वितीय पुण्यस्मरण आहे. आम्हाला शक्यतो प्रथम पुण्यस्मरण म्हणायची सवय कारण शक्यतो प्रथम पुण्यस्मरणच होतं. द्वितीय शक्यतो होत नाहीये.
आणि द्वितीय पुण्यस्मरण झालं तर समजून घ्यावं खरंच पुण्यवान होता माणूस. विठ्ठल कारण द्वितीय पुण्यस्मरण त्याचं होतं ज्याने खरंच जीवनामध्ये पुण्याचा संचय केलेला आहे. हे बघा, पुण्यतिथी, पुण्यस्मरण आणि श्राद्ध असे तीन शब्द आहेत की नाही. श्राद्ध शब्दाचा अर्थ यत् श्रद्धया क्रियेती इति श्राद्धः. वर्ष उपरांत, एक वर्षाच्या नंतर आपल्या पितरांच्या उद्धारासाठी शास्त्रविहित जे कर्म शास्त्राने सांगितलेत करावयाचे तो विधी पूर्ण करणं याला श्राद्ध असं म्हणतात. पुण्यस्मरण आणि पुण्यतिथी दोन शब्द आहेत बघा. पुण्यतिथी, पुण्याचा संचय करणारा महापुरुष ज्या तिथीला आपला देह ठेवतो. आवाज येतो सर्वांना? येतो ना? दादा थोडासा वाढवता, अजून वाढा. पुण्याचा संचय करणारा महापुरुष ज्या तिथीला आपला देह विसर्जित करतो म्हणजे देह ठेवतो, मग आपल्या पुण्याच्या बळाने तो त्या तिथीला महत्व प्राप्त करून देतो. वाक्य ऐका लक्षपूर्वक. तिथीमुळे महापुरुषांना महत्व नाही प्राप्त होत, महापुरुषाच्या पुण्याईमुळे तिथीला महत्व प्राप्त होतं. म्हणून शब्द आला पुण्यतिथी. आणि तिसरा शब्द आहे पुण्यस्मरण. ज्याने खरंच पुण्याचं स्मरण केलेलं आहे, पुण्य संचय केलेला आहे, त्याच पुण्यस्मरण होत असतं. पाप करणाऱ्याची पाप तिथी सुद्धा नाही होत. का होती? अजून आम्हाला कुणीच तारीख नाही मागितली. महाराज काय आमचा बाप पिऊन धडकून गेला, त्याची पाप तिथी करायची आम्हाला कीर्तनाची तारीख हवी आहे. असे जर कोणी मागितले तर मी त्याच्यावर कीर्तन करायला तयार आहे, पण अजून तारीख आलेली नाही. तसा एखादा अभंग आहे का? बरेच आहेत तसे. त्यांच्या बाबतीत वर्णन करायला लागेल असे पापाचं वर्णन करणारे सुद्धा अभंग आहेत, घेता येतील त्यांच्यासाठी, पण अजून तारीख आली नाही. वाट पाहतोय. विठ्ठल पुण्याचा ज्यांनी संचय केला त्याच व्यक्तीचं पुण्यस्मरण होत असतं. इथे ज्यांचं हे पुण्यस्मरण आहे, बबन बाबांनी पारमार्थिक जीवन जगलं, प्रपंच करत असताना आपला परमार्थ सुद्धा साधला. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. मग आपल्या या धोत्रे गावावरून निळोबारायच्या पिंपळनेरला जाणारी जी दिंडी आहे, त्या दिंडीमध्ये संतांची वारी केली, पंढरपूरची वारी केली. आणि असं असतं, संतांची भगवंताची वारी करणारा जो असतो ना, त्याच्या उद्धाराच्या बाबतीमध्ये भगवंताचा जो सेवक आहे, संताचा जो सेवक आहे का, संत सेवे जोडी महालाभ गाठी. संतांची सेवा केली तर महालाभ मिळतो. कोणता महालाभ? फुकासाठी परमात्म्याची प्राप्ती होती. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही. संतांची सेवा केली की मग महालाभ प्राप्त होतो. म्हणून संतांची सेवा कधी निष्फळ जात नाहीये. मग त्यांनी इथून जर निळोबारायची वारी केली असेल आणि पंढरीची वारी केली असेल तर भगवंताचा वारकरी, संतांचा वारकरी, तो अधिकारी कशाचा आहे? ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचा वारकरी किंवा पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. भगवंताचा सेवक असेल, संताचा सेवक असेल तर मग उद्धाराचा संदेह नाही. उद्धाराचा संदेह नाही. उद्धाराचा संदेह नाही. त्याच्या काही सेवका, 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 त्याच्या काही सेवका. उद्धाराचा संदेह नाही. त्याच्या काही सेवका, त्याच्या काही सेवका, त्याच्या काही सेवका. उद्धाराचा संदेह नाही. त्याच्या काही सेवका, त्याच्या काही सेवका. उद्धाराचा संदेह नाही. त्याच्या काही सेवका, त्याच्या म्हणजे संताच्या आणि भगवंताच्या सेवकाला उद्धाराच्या बाबतीत संदेह करायचं कारण नाही.
निश्चित ते मोक्षाला प्राप्त होतात. कारण संतांची सेवा केली की दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होत असते. आणि तो परमानंद म्हणजेच परमेश्वर. मग यांनी जर निळोबाराची वारी केली असेल, पंढरीची वारी केली असेल, ज्ञानोबाराची वारी केली असेल, तर भगवत भक्त जो असतो त्याच्या उद्धाराच्या बाबतीत संदेह घेऊ नका असं तुकाराम महाराज म्हटले. हा, आम्हाला श्रद्धांजली वाहत असताना ते म्हणावं लागतं. हा एक शिष्टाचार आहे. काय की त्यांना चांगली गती मिळो, त्यांना उत्तम गती मिळो असं हे आपल्याला म्हणावं लागतं. शिष्टाचार आहे तो पाळावा लागतो. खरं तर आपल्या म्हणण्याने मिळतो का? खरं सांगू का? मिळणार असता तरी एखाद्या वेळेस बंद होईल तो मिळायचा आपल्या म्हणण्याने. पण त्याने जर भगवत भक्ताची आणि भगवंताची सेवा केली असेल तर त्याला निश्चित उद्धार आहे. त्याच्या बाबतीत संदेह घेऊ नका. असे बबन बाबा यांनी पंढरी आळंदीची वारी केली आणि त्यांचे हे द्वितीय पुण्यस्मरण या परिवाराच्या वतीने होत आहे. एक त्यांचे चिरंजीव खेमाजी बबन भांड आणि रभाजी बबन भांड. हे बघा, पूर्वीच्या काळात अशीच नाव असायच्या, खेमाजी, रभाजी, ममाजी. हा, पूर्वी हे असेच नाव असायचे, गोड नाव असायचे. हल्ली अद्वितीय, एकाचं नाव अद्वितीय. हा, म्हणजे काय अद्वितीय? म्हणजे काय नाही, सकाळी एक चोरी करतो आणि दुपारी एकदा अद्वितीय. नावासारखं तरी असावं म्हणून दोन चिरंजीव बाबांचे, खेमाजी बबन भांड आणि रभाजी बबन भांड, या दोन मुलांच्या आणि एक कुसुम अशोक शिकारे ही मुलगी आहे, दोन नातू आहेत, दोन सुना आहेत. या समग्र परिवाराच्या वतीने ऐका, ही आपल्या वडिलांबद्दलची कृतज्ञतेचा सोहळा या ठिकाणी आयोजित आहे. विठ्ठल खरे एक वाक्य बोलू, भगवत भक्त हा देहानी जातो पण त्याच्या भगवत भक्तीच्या कीर्तीने तो कायम शिल्लक असतो. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. ती कोणती कीर्ती? चांगली कीर्ती असेल तरच उरावे. उत्तमची गती एक आहे उपरा, पण उत्तमची कीर्ती, उत्तम कीर्तीच शिल्लक राहते. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. उत्तमची उरे, कीर्ती मागे. पण कोणती कीर्ती? उत्तम कीर्ती. उत्तम कीर्ती कशाला म्हणतात? उत्तम पुरुषाच्या संदर्भाने केल्या गेलेली क्रिया त्याला उत्तम कीर्ती म्हणत असतात. मग उत्तम पुरुष कोण आहे? शास्त्रामध्ये एक क्षर पुरुष आहे, एक अक्षर पुरुष आहे आणि तिसरा उत्तम पुरुष आहे. असे तीन पुरुषाचे प्रकार सांगितले ना. त्याच्यामध्ये उत्तम पुरुष कोण आहे? तो म्हणजे परमात्मा आहे. बघा 15वा अध्याय गीतेचा. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदारुतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्य ईश्वर. उत्तम परमात्मा आहे आणि त्या उत्तम परमात्म्याच्या संदर्भाने केल्या गेलेली क्रिया, मग वारी असेल, नामस्मरण असेल, भजन असेल, कीर्तन असेल, ही उत्तम पुरुषाच्या संदर्भाने केल्या गेलेली क्रिया त्याला उत्तम कीर्ती म्हणत असतात. आणि ती उत्तम कीर्ती शिल्लक राहते. निळोबाराच्या वारीला गेले होते, सांगता येते आम्हाला इथं. ते पंढरपूरला गेले होते, सांगता येते आम्हाला इथे. त्यांच्या गळ्यात पवित्र माळ होती, सांगता येते आम्हाला इथे. ते कपाळाला वारकरी गंध लावून वारकऱ्याची सेवा करत होते, सांगता येते आम्हाला इथे. बर, ते घरी वारकरी आले तर त्यांना भोजन देत होते, त्यांची सेवा करत होते, सांगता येते आम्हाला इथं. ते कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहत होते, सांगता येते आम्हाला इथं. ते सप्ताह चालू असेल तर सप्ताह करण्यामध्ये, सप्ताह यशस्वी होण्यामध्ये मदत करत होते, सांगता येते आम्हाला इथं. का आम्हाला सांगता येतं? हो, त्यांनी विहित आचरण केलं, सांगता येते आम्हाला इथे. त्यांनी जे खायला पाहिजे तेच खाल्लं, सांगता येते आम्हाला इथं. जे खायला पाहिजे हे सांगता येईल का आम्हाला? सांगता येईल का? हे सांगता येईल काय? काय तर तुम्ही हसले का? तुम्ही हसले का?
हे सांगता येईल का बाबा, सांगता येईल का हे? पण काय हा तुम्हाला कळालं ते, पण तुम्ही म्हणणार नाही मुखाने. कळताय का ते कार्यक्रम करत होते, सांगताल का हे? नाही ते मला इथं खाजवते म्हणून मी असं केलं होतं. तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला काय दुसरं वाटलं का? हा तसं दुसरं वाटलं तर दुसरं वाटून घ्या. बोला इथं सांगता येईल का ते? सांगता येईल का? नाही सांगता येत. याला म्हणत असतात मग उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून कर्म करत असताना उत्तम कर्म करावं, कारण तेच शेवटी शिल्लक. हे बघा, शेवटी तुमचं धन नाही सांगतायत, तुमची प्रतिष्ठा नाही सांगतायत, आणि तुमच्या धन आणि प्रतिष्ठेमुळे यांना उत्तम गती मिळेल हेही कोणी म्हणू शकत नाहीये. का म्हणू शकतं कोणी? ते अमके अमके विशेष पदवीधर होते, विशेष धनवान होते, त्यांना उत्तम गती निश्चित मिळेल असं म्हणता येतं का कीर्तनकाराला? नाही मिळतायत आणि नाही म्हणतायत. आणि तसं कीर्तनकार म्हटला तर समजून घ्यावं, भाडोत्री आणला काय म्हणजे तेवढ्यासाठीच बोलण्यासाठी. तो ऐका, उत्तम कीर्ती परमात्मा स्वरूपातली आहे आणि ती कीर्ती आम्हाला सांगण्यासाठी इथे बळ येतं. म्हणून तर मी हे विचारलं तेव्हा संत निळोबर आहे काय लिहिलं तिथे समोर. चला हेच जर दुसरं काही ओढलं असतं तर, किंवा दुसरं काही सांगता येईल का? नाही. म्हणून उत्तम कीर्ती करावी माणसाने, म्हणून करावी तातडी. कोणती? परमार्थी. कारण तो परमार्थच शेवटी सांगितला जातो आणि परमार्थ हेच शेवटी परमधन मानले. परमार्थ हे महाधन. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. कोणतं श्रेष्ठ धन आहे? तुम्ही आम्ही कमवतो ते श्रेष्ठ धन आहे का? नाही. मग श्रेष्ठ धन कशाला म्हणतात? श्रेष्ठ धन त्याला म्हणतात ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, जे धन किती खर्च केलं तरी संपत नाही, आणि जे धन आम्ही मेलो तरी आमची संगत सोडत नाही, त्याला म्हणायचं श्रेष्ठ धन. आणि ते श्रेष्ठ धन कोणतं असेल तर तुकोबाराय म्हणतात परमार्थ हे महाधन. जोडी जोडी जोडा, जोडी देवाचे चरण व्हावया जतन. हे उपाय लाभाचे. हा लाभ गाठी बांधा, हा लाभ जोडा, आणि हा लाभ जोडा, हा लाभ प्राप्त केला रे केला. या लाभाचा वाटा कोणी नाही मागत, नाही मागत कोणी. बरं खरं सांगा, तुमच्या भागामध्ये पारनेर भागात गळ्यातली गेलेल्या माणसाची माळ काढतात का? गळ्यातली माळ काढतात? नाही काढत. पण गळ्यात लॉकेट असेल तर नाही, ते पण नाही काढत. नाही नाही. मग तर कीर्तन बंद करतो मी. तुमच्या भागाच्या अमरधामातच जाऊन बसतो. कस काय? कुणी महिन्यात एखादं जरी गेलं तरी एखादी लॉकेट सापडेल ना, एखादं तर सापडेल ना. मग कशाला लागतं कीर्तन करायचं? काय करायचंय? मस्त पैकी तिथंच खोली बांधतो. आहे का तुमच्या अमरधामात जागा? बघा तिथं असते तर ठेवतं का कोणी गळ्यामध्ये? ठेवतं का? अहो कधी काढतात हे तुम्हाला कळत नाही. हा तुम्हाला कळत नाही. एकाने मरायचं नाटक केलं म्हणे, ते युट्यूबला आले. मरायचं नाटक केलं म्हणे, मेलं. डॉक्टर म्हणले गेला गेला. हो अहो गेला म्हणल्यानंतर पाहुणे येईपर्यंत तर गळ्यातलं कधी काढून घेतलं. ते काढायला लागले ना, बस हातातली अंगठी काढू दिली. त्या मरणाराने अंगठी काढू दिली. ते सर जवळचं जे होतं ना ते म्हटले लवकर काढा, पुन्हा पाहुणे आले तर मग काढता येणार ना, असं बोलली ती. आणि ते बोललेलं त्यांनी ऐकलं. कुणी? मेलेल्यानी. नाटक झालेलं मारायचं ते. आता ते केलेलं त्या युट्यूबला का काय मला नाही माहिती, पण ते ऐकते असं. आणि जेव्हा हातातली अंगठी काढण्यासाठी दोघं वाकले ना, त्या मरणारा डोळा उघडला, पुन्हा दाखवून घेतला. आणि गळ्यातली अंगठी, गळ्यातली जेव्हा लॉकेट काढायला लागलं काढणार, तितक्या त्या मेलेला जो होता ना त्याने त्याचा हात धरला होता. हात धरल्यावर मला काय झालं, जे पळालं तिथून ते मग उठून उभं राहिला. का रे भामट्यानो, तुमच्यासाठी एवढे कष्ट करतो मी, एवढं कमवलं मी, गेलो हे नुसतं सांगितलं तर पाहुणे यायच्या आत तुम्ही माझ्या गळ्यातलं काढून ठेवायचं ठरवलं. थांबा म्हणे, आता हे तुम्हाला देतच नाही. कुणाला देतो मग? श्रीनिवास महाराजाला देऊन टाकतो म्हणे.
ते नाही मला द्यायचं, मला माहिती होती त्याच्या पोरालाच देईल, दुसरं कुणाला देणार नाही. पण खरं सांगा, ही माळ कुणी काढून घेईल का? घेईल काढेल? नाही काढणार. मग हे जर आपल्या शेवटपर्यंत आपल्या सोबत जाणारा असेल तर ऐका, मेलो तरी आपली संगत सोडत नाही. त्याचीच नाव आहे माळ, त्याचंच नाव आहे भगवत भजन, त्याचंच नाव आहे पंढरीची वारी, त्याचंच नाव आहे हरिभजन. ही कीर्ती, हे धन आपलं कोणीही वाटून घेऊ शकत नाही. त्याचा कोणी वाटा मागत नाही, काय नाही. शेवटपर्यंत ते आपलं साथ सोबती येत असतं महाराज. म्हणून ते धन जोडण्यासाठी प्रयत्न करावा माणसाने, असं तुकाराम महाराज म्हणले. करावी तातडी परमार्थी. मग त्या तुकाराम महाराजांनी नुसतं सांगितलं नाही, नुसतं सांगितलंच नाही, मग त्याने ते धन स्वतः सुद्धा जोडलं. कारण जे सांगतो तो जर तसं बोलत, जो बोलतो तसा जर आचरण करत असेल तर लोक त्याचं ऐकतात. बरोबर आहे. बोले तैसा चाले त्याची कापावी पाऊले. चुकलं का? त्याची वंदावी पाऊले. मग ऐका, नुसतं त्यांनी धन जोडा जोडा एवढंच सांगितलं नाही, पारमार्थिक धन जोडा एवढंच नाही सांगितलं. स्वतः अगोदर, सांगण्याच्या अगोदर ते धन जोडलं, ते धन जोडलं. ऐका, तुकोबारायचं जीवन बघा तुम्ही. तुकोबारायचं समग्र जीवन हे भक्तीला समर्पित झालेलं जीवन. तुकोबाराने आपल्या जीवनामध्ये भक्तीचा आचार आणि भक्तीचा प्रचार या दोन गोष्टी सोडून दुसरं काही केलं नाही. मी काय बोललो? भक्तीचा आचार आणि भक्तीचा प्रचार या दोन गोष्टी सोडून तुकाराम महाराजांनी काही केलं नाही. अनेक काही नेनोबा साधन. मी प्रमाण देतो. आमचा विषय हरी कीर्तन, विषय येतो त्यांचा, हा असं पाठ असत म्हणत चला, विषय येतो त्यांचा. झाला नारायण, नावडे जन, नावडे धन, नावडे माता. मग ते धन जोडत असताना त्यांनी आपला एक एक क्षण सुद्धा वाया जाऊ दिला नाही. हरिभजन अगोदर त्यांनी केलं, भजनाचा आचार केला, भक्तीचा आचार केला. इतका आचार केला, इतका भक्तीचा आचार केला, किती रात्र न कळे. बोला पुढं काय? दिवस न कळे अंगी खेळे दैवत. पुढं दिनरजनी हाची धंदा. रजनी हाची धंदा. डे नाईट भक्तीचा आचार किती केला? डे नाईट केला. डे नाईट म्हणजे कसं काय? तिथे शब्द तसा आहे, दिन रजनी. रजनी म्हणजे रात्र. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. डे नाईट भक्ती करावी. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. त्यांच्या भक्तीचं स्वरूप काय होतं सर साहेब? 3 प्रकारात स्वरूप होतं त्यांचं भक्तीचं. 1 भगवंताचं नामस्मरण, 2 एकादशीचं व्रत आणि 3 पंढरीची वारी. मी या तिन्हीला प्रमाण देऊ शकतो. बर, एकाच प्रमाणात दोन्ही देऊ का? एक पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत. झालं का एक? बर. दुसरं पंढरीची वारी झाली. नंबर दुसरं काय सांगितलं? सांगत चला, माझं वय झाले जरा. एकादशीचं द्या याला प्रमाण, याला प्रमाण द्या. एकादशी व्रत तुकोबाराय सुद्धा जसं नामदेवराय बोलून गेले ना, नामदेवराय म्हणजे तुकाराम महाराज आहेत, पण तुकाराम महाराजाचं परफेक्ट प्रमाण द्यायचं असं तर विठ्ठल व्रत एकादशी करीन उपवासी. बघा आता, व्रत एकादशी करीन उपवासी 2 झालं का? आणि शेवटचं तिसरं गायीन अहर्निशी मुखी.
श्रवण झालं का? एकादशीचं व्रत, पंढरपूरची वारी, भगवंताचं नामस्मरण या त्रिसूत्रामध्ये तुकोबराची भक्ती होती महाराज, भक्ती अधिष्ठित होती. मग नामस्मरण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, कारण मंत्र दिला राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. भक्ती सुरू झाली महाराज, भक्तीचा आचार सुरू झाला. किती शेवटी गावच्या लोकांना या भजनाचा त्रास होऊ लागला. इथपर्यंत भक्ती तुकाराम महाराजांनी केली. एवढं नामस्मरण केलं, एवढा भक्तीचा आचार केला. गावच्या लोकांनी, वेळ कमी असल्यामुळे गावच्या लोकांनी पाटलाकडे त्यांची तक्रार केली. काय तक्रार केली? म्हणजे या भजनाचा आम्हाला वीट आला म्हणे. रात्रंदिवस ते तुकाराम महाराज टाळ वाजवत बसतात, आम्हाला निद्रा झोप सुद्धा लागू देत नाही. पाटील, आम्ही गाव सोडून चाललो. का बरं? ते तुकाराम महाराज आम्हाला झोप सुद्धा लागू देत नाही. रात्रंदिवस टाळ कुटत बसतात, रात्रंदिवस भजन करतात. आम्हाला त्या भजनाने त्रास होत चाललेला आहे. आम्ही चाललो गाव सोडून. गावच्या पाटलांनी विचार केला, आखे गावचे लोकच निघून गेले, आपली पाटील की कुणाच्या बळावर? मग बोलावलं तुकाराम महाराजाला. काय तुकाराम महाराज, काय पाटील, गावात राहायचंय का? हो राहायचंय. मग गावात राहायचं असेल तर ते पहिलं भजन बंद करा, आणि भजन बंद नाही केलं तर गावच्या बाहेर काढून देईल तुम्हाला. पाटील प्रयत्न करतो. तुकाराम महाराजांनी प्रयत्न केला, पण प्रयत्नाला काही यश नाही आलं, नाही आलं. शेवटी तुकाराम महाराजाला गावच्या बाहेर काढून दिलं. थोडा वेळ त्यांना पण चिंता पडली. बरं, थोडा वेळ त्यांचा अभंग आहे तसा, थोडा वेळ चिंता पडली किंवा आता मला गावाच्या बाहेर काढून दिले. अरे बाबा, मी काय तुमचे बांध कोरले नाही, मी भजन करतो म्हणून माझा एवढा तिरस्कार, मला गावच्या बाहेर काढून देताय. पण आता दिलंय गावच्या बाहेर काढून, पण आता जाऊ कुठे, खाऊ काय आणि राहू कुठे? कुठे जाऊ, काय खाऊ? हा तुकोबराचं असं प्रमाण आहे. आता काय खावे, कोणी कोणी खावे, आता काय खावे, कोणी कोणी खावे, गावात राहावे, गावात राहावे, आता काय खावे, कोणी कोणी खावे, आता काय खावे, कोणी कोणी खावे, चिंता पडी, आता काय खावे? का बरं? कारण दुष्काळे आटीला, द्रव्य नेला मान. कारण परिस्थिती बिकट झाली होती, दुष्काळ पडला. म्हणून आता काय खावे, कुणीकडे जावे, गावात राहावे कवन्या बळे. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. चिंता पडली तुकोबाराला. पण चिंता जरी पडली तर चिंतन करणाऱ्याला चिंता लय वेळ व्यापून राहत नाही. चिंतन करणाऱ्याला चिंता जास्त व्यापून राहत नाहीये.
तुकाराम महाराज म्हणले, अरे तुम्ही बाहेर गावच्या काढून दिलं म्हणजे मी भजन बंद करत असतो होय. ठीक आहे, वास्तवावर आले. जव हे आकाशवर पडप आहे, ब्रह्मा गोल भंगा जाय, वर वानुळ त्रिभुवन खाय, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. कितीही संकट आले, कदाचित माझा परमात्मा माझी परीक्षा बघतो आहे ना, तर मी भजन बंद नाही करणार. मग तिथून तुकाराम महाराज निघाले. कुठं? भामचंद्र्या डोंगर, बोराड्या डोंगर. तुमच्या गावातून काढून दिलं म्हणजे भजन बंद करतो का? गेले तिकडे. तिथे गेल्यावर तर मुक्त कंठाने भजन सुरू झालं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वगैरे वगैरे तुकोबारायचं भजन चालूच राहिलं. शेवटी ऐका ऐका, तुकोबारायची अवस्था इतकी उतुंग शिखरावरती गेली भक्तीच्या, की तुकाराम महाराज कुठे जरी बसले तरी त्यांचं भजन बंद होत नव्हतं. माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळं, कारण त्यांच्यावरती दुष्काळाचा परिणाम झाला नाहीये. कारण त्यांची वृत्ती भगवत स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे त्यांना संकट हे संकट वाटत नव्हते. आपल्याला संकट दुःख दुःख म्हणून का वाटतात? कारण आपण सुखरूप परमात्म्याशी अजून एकरूपता झालेली नाहीये. सुखरूप परमात्म्याशी एकरूपता झाली रे झाली की त्याचा दृढ अप्रोक्ष साक्षात्कार झाला, तर मग त्या व्यक्तीला दुःख दुःख वाटतच नाही. कारण त्याला सर्वत्र सुखमय परमात्माच दिसतो. दुःख असायचं काही कारणच नाहीये. तुकोबारायला ते काही भासलं नाहीये. तुकोबाराय भजनामध्ये, अरे एवढं काय, त्यांच्यावरती परिस्थिती किती बिकट झाली पण त्यांची स्थिती मात्र मजबूत राहिली. आपली परिस्थिती जशी जशी खालावते तशी तशी आपला परमार्थ सुद्धा डाऊन होत चालतो. खरं सांगू का, आपली परिस्थिती डाऊन झाली तरी आपलं भजन डाऊन होतं, आणि आपली परिस्थिती चांगली झाली तरी आपलं भजन डाऊन होतं. निरीक्षण तुम्ही करा. कारण जास्त माल आल्यावर सुद्धा देव नाही आठवत. का आठवतोय? लोकांचे कॉलर उडतात, अरे ते काय सदा असते काय, अरे त्या धोरणात करावं लागतं रे, धोरणात करावं लागतं. ते सहज मिळते का? ते कोणाला पण जमत असतं का? काय आपलं काय आहे, सुख आलं की त्याचं श्रेय आपण आपल्याकडे घेतो. बघा तुम्ही तुमच्या मानसिकतेचं निरीक्षण करून, सुखावह एखादी घटना झाली की लोक त्याचं श्रेय स्वतःकडे घेतात. हा, त्याला धोरणात करावं लागतं म्हणे. आणि दुःख आल्यावर मग एक तर दुसऱ्यामुळं झाला असं म्हणतात, नाही तर देवाने आमचं असं तसं केलं असं म्हणतात. बरोबर आहे? खरं सांगू, सुख भी मिलेगा हमारे कर्मों से और दुख भी मिलेगा हमारे कर्मों से. हा, अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. पण माणसाची मनोवृत्ती बघा, सुख आलं की त्याचं श्रेय स्वतःकडे घेतो, आणि दुःख आलं की त्याचं श्रेय दुसऱ्यावरती लादत असतो. असं लोक कधी म्हणत नाही, देवाच्या कृपेने ही मिळालं. मग आम्ही कधी कधी श्रीमंत लोकांकडे फिरतो ना, ते बोलत असताना सहज म्हणत असतात, बरं का, काय महाराज हे माझ्या स्वतःच्या कर्तृत्वाने झालं बरं, याच्यात बापाचं काय नाही बरं, माझ्या बापाचं काय नाही बरं, हे बापाच्या परंपरेनं आलेलं नाही बरं, हे 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 माझ्या म्हणा हे माझ्या पुरुषार्थाचं आहे बरं का, याच्यात बापाचं काय नाही. बापाचा तूत आहे ना, बापाचा तूत आहे ना, का तू पण नाही? बापाचा तू आहे म्हणून तर एवढं करू शकला, ते तर मान्य कर. परंतु माणसं बघा, चांगल्या गोष्टीचं पुरुषार्थाचं श्रेय स्वतःकडे घेतात. आणि दुःख आलं ना, मग दुःख आल्यावर काय काय असे पण म्हणणारे असतात, बामटे काय आमच्या बापानेच काय जास्त करून नव्हतं ठेवलं, ते करून ठेवलं असतं आमच्यावर हे दिवस म्हणा जरा काढू का माहीत. ही माणसाची मनोवृत्ती आहे. एक वाक्य आहे का, आपली परिस्थिती चांगली झाली तरी भजन वाढत नाही, आणि परिस्थिती डाऊन झाली तरी, म्हणजे परिस्थिती चांगली झाली तरी भजन डाऊन, आणि परिस्थिती डाऊन झाली तरी भजन डाऊन. आपण दोन्ही ठिकाणी फसली दोन्ही तसली. आंधळा नवरा खुळी बायको, विठ्ठल आपला परिस्थितीवर परमार्थ आहे. तुकाराम महाराजाची परिस्थिती खालावत गेली पण त्यांची भक्ती ही वाढत गेली. महाराज
वाढत गेली. कारण तुकाराम महाराज म्हणले ही परिस्थिती जशी माझी बिकट, खर तर परमार्थाची खून काय सांगू का, देव भेटणार याची खून कुणालाच पटणार नाही. ती मला सुद्धा नाही, तुम्हाला सुद्धा नाही. पण तुकाराम महाराज तसे प्रवाहाच्या विरुद्ध पोहले बघा. देव भेटणार असं याची खून काय सांगू का. देवाची ते खून आला जाते घरा, त्याच्याकडे तीर संसाराची, त्याच्याकडे तीर संसाराची. देवाची ते खून आला जाते घरा, त्याच्याकडे तीर संसाराची, त्याच्याकडे तीर संसाराची. बोला महाराज, कुणाला हे सूत्र मान्य होईल साहेब, पाठीमागचे साहेब, चष्म्यावाले साहेब, मान्य होईल हे? देव भेटणार आहे आपल्याला याची खून कोणती आहे, तर म्हणजे आपल्या प्रपंचाचं वाटोळ होत असेल ना, समजून घ्यायचं आपल्याला देव भेटणार आहे. कुणाला मान्य हे सूत्र? कोणत्या तरी व्यवहारिक माणसाला हे मान्य होईल? मान्य होईल? मान्य होईल? इतका फिरलो मान्य होईल का? कुणालाच मान्य होणार नाहीये. ऐका, ते तुकाराम महाराजांनाच मान्य झालं, ते तुकाराम महाराजांनीच मान्य केलं, स्वीकारलं, म्हणून तर 375 वर्ष झाले तरी त्यांची कीर्ती अजून आहे. प्रवाहाच्या विरुद्ध पोहले ते. प्रवाहात पोहणं, प्रवाहाच्या दिशेने जाणं हा पुरुषार्थ नाही, प्रवाहाच्या विरुद्ध जाणं त्याचाच इतिहास नोंद घेतो असतो. त्याचीच कीर्ती ही अजर अमर राहते. म्हणून परिस्थिती बिकट झाली, पण तुकाराम महाराजाची स्थिती मात्र मजबूत राहिली. तुकाराम महाराजांनी भजन नाही सोडलं. अहो, एक त्यांची पत्नी अन्न करता मी, दुष्काळ अटीला द्रव्यनेला मान, अन्न करता मी. हे वर्ष जे आहे ना 2025-26 हे संतांच्या उत्सवाचं वर्ष आहे. नामदेवराय, ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय या 3 संतांच्या उत्सवाचं हे वर्ष आहे. म्हणून हरपले आपण ते पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. म्हणून संतांचं चरित्र ऐकावं, संतांचं चरित्र गावं, कारण गरजेचं आहे महाराज. त्यांचं चरित्र ऐकून आपल्या दुःखाची वजाबाकी होईल आणि परमार्थाची स्थिती आपली मजबूत होत चालेल. विठ्ठल एक त्यांची पत्नी अन्न करता मेली. बाबा तरी त्यांनी भजन नाही बंद केलं. एक जण पळत आला, तुकाराम महाराज, ओ तुकाराम बाबा. काय रे बाबा? अहो भजन बंद करा, कीर्तन बंद करा. काय झालं रे? अहो तुमची पत्नी वारली, तुमची भार्या वारली, तुमची बायको वारली, तुमची अर्धांगिनी वारली. बायको वारली? हा. अरे मग ती वारली म्हणजे का भजन बंद करायचं असतं का? मेली तर मेली, मेली तर मेली. बाईल मेली मुक्त झाली, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. मेली तर मेली, बरं झालं मेली तर मेली. मग ती मेली म्हणजे भजन बंद करायचं असतं का? भजन नाही बंद करणार. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. ऐकायला बरं वाटतं नी? ऐकायला बरं वाटतं ना? समजा आता एखाद्या बुवाची जर, एखादा कीर्तनकार बुवा त्याची बायको जर मेली समजा, त्याला सांगितलं, ओ महाराज, ओ बुवा, ए हा बाप, ए महाराज. काय रे बाबा, तुमची बायको वारली? वारली? विठ्ठल जय जय. का नाही गेलो मी? मला जायची वेळ नाहीये, माझ्यावरती वेळ येणार नाहीये जायची. ऐका नाहीच तर कुठं जाता? ऐका पण होईल का असं? अरे उलट लोक सप्ताह चालू असेल, कोणी वारलं तर म्हणतात माईक बंद करा, माईक बंद करा. अरे ते वारले, अरे वारले मग माईक बंद केले काय बिघडते काय? उलट त्या भजनाचा ध्वनी जर त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचला तर त्याचा उद्धार होईल. पण आता तुम्ही टाळी वाजवली, पण खरं सांगा असं घडल्यावर तुम्ही माईक बंद करायला होता का नाही? करायला होता का नाही? का बरं तुकाराम महाराजाची पत्नी वारली तर त्यांनी भजन बंद केलं नाही,
तुम्ही एखादा जर्जरीत म्हातारा कोणी वारला तरी माईक बंद करायला सांगता. एवढीच तफावत आहे तुमच्या आमच्यातून संतांमध्ये. म्हणून त्यांची कीर्ती अमर आहे, आपली कीर्ती काय कीर्तीचं घेऊन बसता आपल्या महाराज. एवढी परिस्थिती, मला फक्त सांगायचं एवढे, परिस्थिती बिकट झाली पण भजन मात्र सोडलं नाही. शेवटी भजन वाढल्यामुळे तुकोबाराची कीर्ती पण झाली नंतर. आणि कीर्ती झाली की विरोधक तयार झाले. एकदा तुकोबाराची विरोध करावा म्हणून मुद्दाम तुकाराम महाराजांना भर चौकामध्ये मारलं कोणी, मंबाजी बुवांनी. हा, ते तुकाराम महाराज याला बसले तरी भजन चालत. निषेध अवस्थेमध्ये भजन करता का तुकाराम बुवा? ही का भजन करण्याची वेळ आहे का? ते म्हणले खरं सांगू मंबाजी बुवा, मला निषेध विहितच कळ ना आता काय, को विधी को निषेध. हा काळ वेळ नाम, जर ते को विधी को निषेधा नाही कळालं तर प्रमाण देतो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही, मला काही काळ वेळ कळत नाहीये असं तुकाराम महाराजाच्या जवळ गेले मंबाजी बुवा. त्यांचं तोंडच दाबलं. तोंड दाबलं तर त्यांच्या रोमातून ध्वनी निघला, राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण वाढल्यामुळे त्यांची कीर्ती झाली. कीर्तीमुळे विरोधक तयार झाले आणि विरोधकांनी भर चौकात मारून घरी निघून गेले. तुकाराम महाराज खाली पडलेले रस्त्यावरती. एक सद्ग्रस्त आला, तुकाराम महाराजाला उचलून उभं केलं, त्यांचे कपडे झटकले. सांगितलं, बाबा तुकाराम बाबा, तुम्हाला लोक भजनामुळे तुमचं वाटोळ झालं म्हणतात. भजनामुळे तुम्हाला गावच्या बाहेर हाकलून दिलं लोकांनी. अहो, ते भजनामुळे तुमचा एवढा विरोध व्हायला, ते तुम्ही भजन सोडून द्या ना भजन. बरं, या भजनामुळे वाटोळ झाला असे गावचे लोक म्हणतात असं नाही. घरचं पण प्रमाणपत्र तसंच म्हणते. कारण जिजाबाई तेच म्हणायच्या, माझा बुवा लय चांगला आहे पण माझा बुवा त्या काळ्याच्या नादी लागला ना म्हणून आमच्या प्रपंचाचं वाटोळ झालं म्हणे. हो, मग घरचं प्रमाणपत्र तेच आहे. मग हे जर भजनामुळे तुमचं असं वाटोळ झालं म्हणतात सर्व लोक, कशासाठी हा भजनाचा अट्ठास? काय दिलं तुम्हाला या भजनाने? हे रात्रंदिवस तुम्ही भजन करता, या भजनाची फलश्रुती तुम्हाला काय मिळाली? काय तुम्हाला भजन हे भजनाने काय तुम्हाला प्राप्त करून दिलं? काय फल मिळालं तुम्हाला भजनाचं? तुकाराम महाराज म्हणले, त्या भजनाचं फल मला मिळालंय पण ते तुम्हाला दिसत नाही. आणि तुम्हाला जे वाटतं मला भजनाचं फल मिळालं नाही, ऐका, ते भजनाचं फल मला मिळालं नाही असं नाही. कारण समाजाच्या दृष्टीने काय, भजन केल्यानंतर श्रीमंती वाढावी, प्रतिष्ठा वाढावी, असंच आहे ना आपल्या दृष्टीने. तुकाराम महाराज म्हटले, त्या दृष्टीने मी भजनाच्या अपेक्षेने भजन केलंच नाहीये. म्हणून तुम्हाला मला फल मिळालं नाही असं जरी दिसत असेल, पण मला भजनाचं फल मिळालंय आणि अपूर्व मिळालं. अपूर्व शब्दाचा अर्थ कळाला? यापूर्वी भजन केल्यानंतर असं फल कुणाला मिळालं नाही आणि पुढे पण मिळेल की नाही सांगता येत नाही. असं भक्तीचं, भजनाचं, उपासनेचं
भजनाचं मला अपूर्व असं फल मिळालेलं आहे. काय भजनाचं फल मिळालं? तुकाराम महाराज म्हणतात काय मिळालं ते मी पहिल्या चरणात सांगितलं. नलगी मरावी 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 ऐसा ठावे तिला नेवे ऐसा ठावे तिला नेवे माझा हुक तारामाती माझा हुक तारामाती ऐसा ठावे तिला नेवे ऐसा तिला नेवे माझा हुक तारामाती माझा हुक तारामाती अपूर्व असं भक्तीचं फल मिळालं. यापूर्वी असं फल कुणाला मिळालं नाहीये. काय फल मिळालं? तुकाराम महाराज त्याच वर्णन पहिल्या चरणात करतात अभंगाच्या. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे देवानी माझ्या भक्तीला वश होऊन मला असा ठाव प्राप्त करून दिला की मला मरावं लागत नाहीये. काय नाही चक्कर आली असं दिवसभर काम केलं असं शेतात. आता पाणी नका देऊ प्याला. पाणी पिल्यावर आधीच चक्कर येत असते. उठवा बाबा. पायाला मुंग्या आल्या असतील दिवसभर काम केलं. एक काम करा त्यांना वाटल्यास थोडस पडायचं असं तर झोपायचं असं तर तिकडे घेऊन बाबाजी थोडं पडायचं का खाली तिकडे नाही त्यांना त्या वट्ट्याच्या तिथे घेऊन जा. त्यांना हातात धरा बाबाजी तुम्ही हातात. काय नाही दिवसभर काम करून थकवायला. हा थांबा त्यांना. हा तिकडे बघा काय नाही चालत गेले ते. टेन्शन नका घेऊ तुम्ही. विठाल विठाल. इकडं पाव इकडं बा. काय फल मिळालं भक्तीचं? न लगे मरावे मला मरावच लागणार नाही असं अपूर्व फल भगवंताने ऐसा ठाव दिला. देवे देवे मज ऐसा ठाव दिला. न लगे मरावे मला मरावच लागणार नाही असा ठाव देवानी भजनाच्या पुरुषार्थाने मला प्राप्त करून दिलेला आहे. आता हे पटतं का हो तुकाराम महाराज? तुम्ही म्हणता न लगे मरावे. अहो हा मृत्यू लोक आहे. इकडे बा काय नाही. हा मृत्यू लोक आहे. जो येतो तो एक दिवस मरतो हे निश्चित आहे. हो दहाव्याचे प्रवचन तुम्ही ऐकता की नाही ते सर्व लावून द्यायचे. आता मला वेळ घालायचं कारण नाही. हो जो येतो तो मरतो. येथे नाही गुरु आले अवतार येरते पामर. जीव किती 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए. पड़ गए काल के फांसी. वीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी कहत कबीरा 100 भी मर गए. रहत कौन बिचारी आएगा सो जाएगा. राजा रंग फिकीर कितना सिंगा पर चढ़ गए. कितने ने पहना है जंजीर. फक्त फरक इतकाच आहे. कोणी काल गेले कोणी आज कोणी उद्या एवढाच फरक आहे. कबीरदाजी म्हणतात कोई काल गया कोई आज गया. कोई जावन काज तैयार खड़ा. नहीं कायम कोई मुक्काम यहाँ. चिरकाल से यह रिवाज रहा. अनंत काळाची परंपरा आहे. इथे कोणी राहण्यासाठी आल्यावर नाहीये. सर्वच जण मरणारे आहेत. तर तुकाराम महाराज तुम्ही असं कसं म्हणता? न लगे मरावे 2-3 अंगाने हे पटवून देतो. सेवा थांबून घेतो. ऐका ओके ना? हा बस 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 ओके. कारण यांना हेच कसते झाले. मला असं वाटेल यांना उचलाव काय ऐका इकडे बा हो अहो दिवसभर काम करतात शेतातले खेड्यातले माणसं. त्याच्यामुळे थकवा येऊ. हे काय उभं राहायची सिस्टीम दररोज हो बऱ्याच जणांना अवघड जाते ह्या. म्हणून थोडस का होईना खाऊन येऊन उभं राहिलंच पाहिजे. चहा तरी घेतला पाहिजे. न लगे मरावे. महाराज तुम्ही हे
पटवून द्या आणि तुमची सेवा थांबून घ्या. न लगे मरावे. 2-3 अंगाने पटवून देतो, सोपं करतो, सर्वांना कळेल असं. मरण म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय. मृत्यू त्याला म्हणतात या देहातून या देहाला जीवानी सोडणं, यांना म्हणतात मृत्यू. बरोबर, त्याला मृत्यू म्हणत असतात. मी एक प्रश्न करतो तुमच्याकडे. तुमच्या या पारनेर भागात दुसऱ्याचं उष्ण आणल्यावर परत देतात का? देतात का? परत देतात ना. समजा दुसऱ्या गावचा पक्वाद आणला तर मग परत देता का तुम्ही? देता ना. बरं, देताना मग कसा देता? धूम फोडून, शाई पाडून असा देता का? बरं, शेतकरी आहे तुम्ही, शेजाऱ्याचा नांगर जर आणला नांगरायला तर तुम्ही परत देता ना. बोलत ना ना काहीतरी, हो म्हणा नाही तर नाही म्हणा. काय देता ना? हा. मग देत असताना कसा देता? दांडी तोडून, फाळ तोडून, दांडी मोडून असं देता का? नाही. मग जसा आणला तसाच द्यावा लागतो. काय म्हटलं मी? जसा आणला तसाच द्यावा लागतो. जसा पक्वाद आणला होता तशाच पद्धतीचा करून फुटलं तर पुन्हा तसं तयार करून द्यावं लागतं. म्हणजे ज्याचं उष्ण आणलं त्याचं जसं आणलं होतं तसंच परत द्यावं लागत असेल. हा नियम आहे ना. हा नियम आहे. तर तुकाराम महाराज म्हणले मी पण माझ्या जीवनात तेच केलं. ज्याचं उष्ण आणलं होतं ना त्याचं उष्ण मी परत देऊन टाकलं. म्हणून म्हणतो न लगे मरावे. नाही कळालं तर कळून देतो. देह हा पाचाचा, आणीला उसना. बघा आता, आणीला उसना, शेखी लागे त्याचा त्यासी देणे. आपला फक्त मुद्दा कळायला पाहिजे. देह हा पाचाचा, आणीला उसना. ऐका, पाचाचा म्हणजे पाचाचा म्हणजे ऐका बोल नका इकडे बघ. पाचाचा म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पाचाचं हे उष्ण आणले. हे या 5 पंचमहाभूताचं हे उष्ण आणलेलं आहे. हो. आणि या पाचाचं उष्ण आणलेलं 5 जणांचं परत द्यावं लागतं. तुम्ही अंत्येष्टी झाल्यानंतर सर्व बघून घ्या, सर्व हे बराबर घडत असतं. पृथ्वीवर अग्नी डाग दिला की झाली शरीराची होय माती. झालं का? पृथ्वीचं पृथ्वीला गेलं. आज ती कुठं टाकता? पाण्यात टाकता. बरोबर आहे. अग्नीचं काढून घेतलं, झाले 3. आकाशाचं गेलं. हो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. वायूचं घेतलं. हे सर्व आपोआप घडल्या जातं महाराज. म्हणून देह हा पाचाचा, आणीला उसना, शेखी लागे त्याचा त्याशी देणे. मग ज्याचं आणलं होतं त्याचं परत दिलं. मरायचं काही कारण नाही. म्हणून म्हणतो न लगे मरावे. हे 5 जणांचं देऊन टाकलं म्हणले. म्हणून एखाद्याला जर म्हणलं काय रे पाचाच्या, हे पाचाच्या म्हणतो का? खरं आपण पाचाचे आहेत की नाही? आहे की नाही? या पंचभूताचे आहेत का? बरं. म्हणून 5 जणांचं हे आणलं उष्ण, 5 जणांचं देऊन टाकलं. म्हणून म्हणतो न लगे मरावे. एक भाव. दुसरा भाव न लगे मरावे. मरण म्हणजे काय? देहातून देहाला जीवाने सोडून देणं, याचं नाव मरण आहे. हो. तुकाराम महाराज म्हणतात अरे पण जन्म झाला तर मरण आहे ना. कळते का? बघा, तर तार्किक दृष्टीने बोलत्या, जन्म झाला तर मृत्यू आहे ना. मृत्यू कोणाचा? ज्याचा जन्म झालाय. जन्म झाला, लहानाचा मोठा झाला, मोठाचा प्रौढ झाला, प्रौढाचा जरा अवस्था झाला, म्हातारा झाला, मग मेला. जातस्यहि ध्रुव मृत्यूर. पण जन्म झाला तर ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात् परिहार्यर्थेन त्वं शोचितो मरसि. जन्म झाला तर मृत्यू आहे ना. पण तुकाराम महाराज म्हणतात माझा जन्मच झाला नाही, मरायचं काही कारणच नाहीये. कारण प्रमाण देतो. तुकाराम महाराज म्हणतात बीज भाजोनी केलेलाही आम्हा जन्म. कोण दिलं प्रमाण? वा. आम्हा जन्म मरण नाही. आम्हाला जन्म पण नाही आणि आम्हाला मरण पण नाही. मग इथं आले कसे? इथं आमचा जन्म नाहीये, इथं आमचा अवतार आहे. विठ्ठल कळालं का? प्रमाण देऊ शकतो. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी अवतार तुम्हा धराया कारण. कशासाठी? उद्धराया जन जड जीवा. आमचा अवतार आहे, आमचा जन्म
नाहीये म्हणून जन्मच नाही तर मरायचं काही कारण नाही. हे भावनेच्या जगतात नाही बोलत मी, तार्किकतेच्या दृष्टीने बोलतो. हा, तुकाराम महाराज म्हणतात विचार करा, आमचा जन्मच नाही तर मरायचं काही कारण नाही म्हणून न लगे मरावे. 2 कारण झाले का? 2 कारण झाले. तिसरं कारण सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात हो, मीच एक पठ्य असा आहे की मला नाही मरावं लागलं, कारण मी हा देहच घेऊन सदैव वैकुंठाला मी गेलेलो आहे. कलीच्या काला माझी वाडवेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठीचा श्रीरंग, बोलावी तो अंतकाळी विठू, आम्हासी पावला गुढी सहित झाला गुप्त तुका. त्याच वर्णन नंतर निळोबारायांनी केलं. कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन या निजधामा गेले, निळामने सकळा संता तोषविले. निळोबारायचं प्रमाण खरं मान्य का? कारण निळोबारा हे जगद्गुरु तुकोबाराचे शिष्य आहेत आणि ते म्हणतात माझे गुरुदेव सदैव वैकुंठाला गेले म्हणले. परमात्मा त्यांना नेण्यासाठी आला आणि परमात्म्यासोबत ते गरुडावर बसून वैकुंठ. आता काही जणांना माहित नाही, काही जणांना हे मान्य नसेल, आता त्यांना आपण उत्तर द्यायचं काही कारण नाहीये. त्यांना काय उत्तर द्यायचं? आपण श्रोत आस्तिक आहोत, तार्किक आस्तिक नाहीये. तार्किकाचा टाका संघ, कुणाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज नाही. जर निळोबारायचं प्रमाण असेल तर मग पुढे काही चर्चा करायची काही कारण नाही. मग या प्रमाणाला सुद्धा छेद देऊन ते बोलत असतील ज्यांच्या प्रमाणाच्या बाबतीत जरा अप्रमाणिकपणा असावा. नाही कळालं? एवढा शास्त्रीय शब्द वापरला, पुढे मी जास्त बोलू शकत नाहीये. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. किंवा दुसऱ्या अंगाने सांगू, तुकाराम महाराज म्हणले अरे आत्मा हा कधी मरणाराच नसतो. मरणारं शरीर आहे, शरीर दुसऱ्याचं आणलं त्याचं देऊन टाकायचं. आत्मा जो आहे तो नित्य आहे, अमर आहे, शाश्वत आहे. अजो नित्य शाश्वत म्हणजे पुराणे न हन्यते हन्य माने, शरीरे नैनम छंदंती शस्त्राने नैनम दहती पावका. या अंगाने जर सर्व विचार केला तर तुकाराम महाराज म्हणले न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. पण तुकाराम महाराज तुम्हाला मरावं लागणार नाही असा ठाव देवाने प्राप्त करून दिला. त्याच्यासाठी तुम्ही केलं काय? तुकाराम महाराज म्हणले काय केलं? वागविला पहिल्या चरणापासून उत्तरार्धापासूनच सोडायचा. बघा भक्तीचं फल काय मिळालं? ऐसा ठाव दिला देवे असा सोडायचा, न लगे मरावे. बर त्याच्यासाठी केलं काय? वागविला मून कंठी. काय केलं? आम्ही भगवंताचं नाम कंठामध्ये रात्रंदिवस साठवलं, हरिभजन केलं. रात्र न कळे दिवस अगोदर सांगितलं ना. आम्ही तसा पुरुषार्थ केला, भगवंताचं नाम कंठामध्ये साठवलं आणि त्या भजनाच्या उपकाराला वश होऊन, 2 अर्थ करायचे त्या उपकार शब्दाचे, त्या भजनाच्या उपकाराला वश होऊन भगवंतानी आम्हाला असा ठाव प्राप्त करून दिला. असा ठाव दिला म्हणजे नक्की कसा दिला हो? कसा दिला? कोणता ठाव आहे? कारण कंठामध्ये भगवंताचं नाम साठवलं आणि त्या नाम साठवल्यामुळे आम्हाला झालं काय? आमच्या जीवनामध्ये एक क्रांती घडली. काय क्रांती घडली? हो, आम्हाला जिकडं तिकडे परमात्माच दिसायला लागला. जिकडे तिकडे परमात्माच दिसायला लागला. प्रमाणे बघा, कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी,
कंठी धरला कृष्ण म्हणी कंठी धरला कृष्ण म्हणी कंठी धरला कंठी धरला कंठी धरला कंठी धरला कृष्ण म्हणी कंठी धरला कृष्ण म्हणी हार्मोनियमचा आवाज कमी करा. हार्मोनियमचा आवाज बंद करा. हो, आम्ही भगवंताचं नाव कंठामध्ये साठवलं आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनात क्रांती काय घडली. मग या भजनाची न लगे मरावे असा ठाव तर मिळालाच, पण लौकिक जगतात आमचा जीवन जगण्याची रीतीमध्ये आमच्या जीवनात क्रांती काय घडली, तर आम्हाला जिकडं तिकडं परमात्माच दिसायला लागला. आणि ते कशामुळं, तर भगवंताचं नामस्मरण केल्यामुळं. कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश म्हणून वागविला मून कंठी. ते परमात्म्याचं कंठामध्ये नाव साठवल्यामुळे देवानी आमच्यावर उपकार केला असा एक अर्थ घ्या. पण त्या उपकार शब्दाचा अर्थ या अभंगात तसा नाही करायचा. कसा की कुणी 10 रुपये दिले, मग मी त्याला 20 रुपये दिले की त्याच्या उपकारातून परतफेड झाली. हा उपकार शब्दाचा अर्थ आहे ना आपल्याकडे. त्यांनी माझ्यावर लय उपकार केले असा त्याचा अर्थ आहे ना. या अभंगातला उपकार शब्द तसा नाही घ्यायचा इथला. इथं उपकार हा जो शब्द आहे ना, उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे. कारण शास्त्रामध्ये असे सूत्र आले, उपनाम समीपे करणम कार उच्यते. उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे. जवळ करणे याला म्हणतात उपकार करणे. भगवंतानी मी भगवंताचं नाव कंठात धरल्यामुळं देवाने माझ्यावर उपकार केला. म्हणजे काय केलं, जवळ केलं. वा, आता अभंगाचा अर्थ असा लावा लागेल. नाही तर सामान्य उपकार शब्द जर लावला ना वागसाहेब, पुढचा अख्खा अभंगाचा भाव बिघडतो. हा, तिथे उपनाम समीपे करणम कार उचित. उपकार करणे म्हणजे जवळ करणे. भगवंताचं नामस्मरण घेतल्यामुळे भगवंताने आमच्यावर उपकार केला. म्हणजे काय केलं, जवळ केलं. कशाच्या जवळ केलं. तुकाराम महाराज म्हणले कशाच्या नाही, माझ्याच घरी नेऊन ठेवलं मला. घरी दिला ठाव करणे म्हणजे जवळ करणे. देवाने आमच्यावरती उपकार केला. काय केलं, आम्हाला जवळ नेऊन ठेवलं. कशाच्या जवळ, आमच्या घरीच नेऊन ठेवलं. आता हे घर कोणतं, घरी दिला ठाव. हे घर म्हणजे विटा मातीचं नाही. इथे विटा मातीच्या घराला घर नाही म्हटलं, मग स्वस्वरूपाचं घर. स्वस्वरूपाची या घरा मला माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नेऊन एकरूप केलं महाराज देवाने. त्या भगवंताच्या भक्तीमुळे भजनामुळे माझी स्थिती अशी झाली की तो परमात्मा मी दोन राहिलो नाही. मग आम्ही एकत्व जीव परमात्मा दोन्ही बैसले एकासनी. एकता प्राप्त झाली आमच्या जीवनामध्ये. आमच्यात भेद राहिला नाही. मला अभेद स्थिती प्राप्त झाली. घरी दिला ठाव. आता हे कळालं का नाही मला माहित नाही, पण मी थोडस वेगळ्या अंगाने सांगतो. स्वस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप झालं की दोन राहत नाही. दोन राहत नाही. बर, याच्यासाठी आमच्याकडं शास्त्रामध्ये उदाहरण दिलंय, घटाकाश आणि महाकाश. आहे का? हाच विचारसागरात कुठेही दृष्टांत द्यायची वेळ आली तर हाच दिला. घटाकाश आणि महाकाश. घरी दिला ठाव स्वस्वरूपाची या घरा. ओ इकडे बा, इकडे बा. माठ माहिती आहे तुम्हाला? माठ
घट, गाडग, माहिती आहे ना? बस ऐका, जी शेवटी कामाला येते. अगोदर पण येते, पाण्याला नाही लागत कामा प्यायला. ऐका, तो माठ आहे ना, माठ आहे ना, माठातली मी सामान्य शब्द घेतो सर्वांना कळावं म्हणून, त्याला घटाकाश म्हणतात, पण सर्वांना कळावं म्हणून माठातली मोकळी जागा, ज्याच्यात पाणी साठवतो ना आपण, ती आतली पोकळ जागा, मोकळी जागा, त्यालाच म्हणत असतात आमच्याकडे घटाकाश. ती पोकळी जागा आणि बाहेरची मोकळी जागा दोन आहेत का एक आहे? आता काही ना लगेच असं कळत नाही. घटाकाश आणि महाकाश हे दोन आहेत का एक आहे? हे भिन्न आहे का अभिन्न आहे? काय कळतं बिचाऱ्यांना? आता शेतात काम करायचे. हो, घटाकाश आणि महाकाश हे भिन्न आहेत की अभिन्न आहे, असा वाक्प्रचार बराबर आहे. पण सर्वांना कळावं म्हणून आपले बाबा म्हणायचे, अरे गाडग्यातली, मडक्यातली, माठातली मोकळी जागा आतली आणि बाहेरची पोकळ जागा दोन आहेत का एक आहे? एकच आहे. पण दोन दिसतात की नाही? दोन दिसतात. कशामुळे दोन दिसतात आजी? हा, बराबर आहे. बोल बोल बोल. मातीमुळे. बरोबर आहे. मातीचं असं गोल आवरण आल्यामुळे आतली मोकळी जागा वेगळी वाढते आणि बाहेरची वेगळी वाढते. पण आधी त्या की बाहेरची मोकळी जागा, हे मोकळी घ्या, आता लाईव्ह चालू आहे, परंतु आता काय त्याला नाविलाज. हो, आतली मोकळी जागा. हो माईक युट्यूबला ऐकणारे, घटाकाश आणि महाकाश हे दोन्ही एक करायचे असेल तर काय करावं लागेल? हे तुमच्यासाठी लाईव्ह ऐकणाऱ्यासाठी, इथे आपल्या आजी, हे आजी तू आपल्यासाठी, आता गाडग्यातली मोकळी जागा आणि बाहेरची मोकळी जागा दोन दिसतात ना, मग त्या दोन्ही एक करण्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल आजी? बरोबर आहे ना, माठ फोडावा लागेल. एकदा माठ फोडणार आहे की मग गाडग्यातली मोकळी जागा आणि बाहेरची पोकळ जागा दोन झाले का एक? एकच झाल्या. आता शास्त्रीय बोलते, घटाकाश आणि महाकाश, घटावरती जेव्हा घटाचं छेदन केलं की घटाकाश आणि महाकाश जसे दोन्ही एकरूप होतात ना, तसं जीवाने भगवंताचं स्मरण केलं रे केलं की स्मरण करता करता कीटभ्रंग न्याय, त्या न्यायाने जीव आणि शिव हे दोन राहत नाही, हे दोन्ही एकतेला प्राप्त होतात. म्हणजेच अद्वैत स्थिती प्राप्त होत असते, एक रूपता प्राप्त होत असते. तुकाराम महाराज म्हणले तेच केलं मी. भगवत भक्तीचं भजन करता करता, स्मरण करता 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 इतका एकरूप झालो भगवंताशी की मी माझं स्वरूप आणि भगवंताचं स्वरूप दोन राहिलं नाहीये. म्हणून म्हणतो घरी दिला ठाव. खरं तर आपलं तेच घर आहे, ते स्वरूप आहे. हो, तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर. हो, मग घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. मग महाराज तुम्ही त्या एकरूपतेला, ऐका आता, तुम्ही परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर तुमचा जो व्यवहारातला काळ होता, तो तुमचं व्यवहारातलं जगणं कसं चालू होतं? मग पुढची स्थिती, पुढे तुम्ही लोकांतामध्ये राहिलात तेव्हा तुमचा व्यवहार कसा घडला? तुकाराम महाराज म्हटले भगवत स्वरूपाशी एकरूप झाल्यावर काय आहे? द्वैत जे आहे ना, द्वैत मिटलं, एकरूपता झाली की माणसाला मग माधवराव वाटत नाही. माधवराव मीच वाटतो, मीच माधवराव वाटतो. नाही कळालं? तुकाराम महाराज म्हणतात त्या स्थितीला प्राप्त झाल्यानंतर माझं जीवन जगत असताना कसा व्यवहार घडत होता? केले माझे
म्हणतात मी त्या परमात्म्याच्या स्वरूपाशी माझं स्वरूप एकरूपता झाल्यानंतर माझा व्यवहार कसा घडायला लागला. तुका म्हणे एके ठाई. आणि एके ठाई झाल्यावर झालं काय. केले माझे तुझे नाही. अद्वैत स्थिती प्राप्त झाली की मग माणसाला माझं पण तुझं आणि तुझं पण तुझं. बर, पण हे कधी. जर एकरूपता परमात्मा स्वरूपाशी झाल्यावर. पण हे बघा, एक द्वैत अवस्था आहे आणि एक अद्वैत अवस्था आहे. अभेद अवस्थेमध्ये द्वैत, अभेद अवस्थेमध्ये माझंही तुमचं आणि तुमचंही तुमचं. पण द्वैत मध्ये, कारण द्वैत म्हणलं की दोन आलं, द्वैत मध्ये दोन आलं. आणि तुझे जवळ माझं पण माझं आणि तुमचं पण माझं. हे कुठं. हे द्वैतात घडतं. ऐका, हे द्वैतामध्ये घडतं. तुमचं एकरूपता जर नसेल, हो, एकरूपता नसेल तर मग तुमचं पण माझं आणि माझं पण माझं. पण एकरूपता असेल तर माझं आणि तुमचं राहिलंच नाही. माझंही तुझं, तुझंही तुझंच. केले माझे तुझे नाही. हे बघा, आणि माझं तुझं आलं की दुःख आहे आणि माझं तुझं संपलं की सुखच सुख आहे. आमचे तुकाराम महाराज याच्यासाठी म्हणतात तुझे जवळ घडे. मी प्रमाण देतो हा, तसं बोलत नाही, लाईव्ह चालू आहे. तुझे जवळ घडे तव तव संसार भय जोडे. बर, तुझे खंडे तरी मग तो उरला अवघा हरी. मग वजाबाकी मध्ये परमात्माच आहे. मग जीव राहिलाच नाही. शिवोहम शिवोहम. पण मग अद्वैत स्थिती झाली, भेद संपला की मग माझं तुझं, तुझंही माझं. परंतु द्वैत असलं की तुझं मला आणि माझं पण मला. आणि द्वैत आलं की दुःख आलंच. एक दृष्टांत सांगतो आणि थांबून घेतो. ऐका, तुकाराम महाराजाचा दृष्टांत देतो. जेव्हा द्वैत संपलं की माझं राहत नाही, तुझं राहत नाही, सर्व संपून जातं. एकदा तुकाराम महाराज रस्त्याने चालत होते आणि एक ऊसाची मोळी पडली होती रस्त्यावरची. ऊसाची मोळी पडली. तुकाराम महाराजांनी ती ऊसाची मोळी खांद्यावर उचलली. मी कशासाठी. केले माझे तुझे नाही, याच्यासाठी सांगायला. शेवटच्या चरणावर आपण बोलायलो. तुकाराम महाराज मोळी घेऊन गावात आले. त्यांना वाटलं मुलांना काही खायला नाही, कमीत कमी ऊस खातील आणि तेवढेच झोपतील ऊसाचा रस पिऊन. मग खांद्यावर मोळी घेऊन आले. नेमके हनुमंताच्या मंदिराजवळ चौकात आले की तिथे काही मुलं खेळत होते गावातली. ते म्हणले तुकाराम बाबा, तुकाराम बाबा, तुकाराम बाबा, आम्हाला ऊस द्या ना, आम्हाला ऊस द्या ना तुकाराम बाबा, बाबा द्या ना. अरे देतो पोरांनो, देतो देतो. थांबा रे पोरो. खांद्यावरची मोळी टाकली. घ्या पोरो. मग पोरांनी एक एक ऊस काढला, खांद्यावर टाकला आणि गेले घरी निघून. सर्व ऊस संपले. ऊस कुणासाठी आणले होते. पोरासाठी. पण कुणाच्या. त्यांच्या मुलासाठी आणले होते की माझे मुलं ऊस खातील आणि झोपतील. ऊस कुणाला दिले. कुणाला दिले. गावच्या मुलांना देऊन टाकले. का बरं. त्यांचे मुलं उपवासी होते की नाही घरी. पण गावातल्या मुलांनी ऊस मागितले. त्यांना आपले मुलं नाहीत असं नाही वाटलं तिथं. मग हे माझे आहेत का दुसऱ्याचे. काय घेऊन जा पोरो, घेऊन जा. गेले घेऊन. खरं सांगा तुम्ही असं करसाल का. म्हणजे तुम्ही टाकली डोकेश्वरवरून 2 किलो जिलेबी आणली मुलासाठी, तुमच्या चिवडा आणला, तर तुम्ही समजा मीच पळत आलो, बाबा बाबा द्या ना चिवडा, द्या ना. देसाल का तुम्ही. एवढे का देसाल का तुम्ही. उलट लपून आणसाल तुम्ही, लपून आणसाल आपल्या पोराच्या. का बरं. इथं तुम्हाला गावातली मुलं वेगळे वाढतायत आणि अपपर भाव, याला म्हणतात द्वैत. अपपर भाव आहे. माझे नाहीत, हे दुसऱ्याचे. हे तुकाराम महाराजांनी ऊस देऊन टाकले. का बरं. त्यांच्यात द्वैत राहिलाच नव्हता. अपपर भाव राहिला नव्हता. म्हणून केले माझे तुझे नाही. आणि माझं तुझं नसलं की आनंद आहे बरं का, आणि माझं तुझं असलं की दुःख आहे. द्वैत आहे. द्वैतामध्ये दुःख आहेच. दोघं भाऊ होते. आता अद्वैत सांगितला, द्वैत सांगतो. दोघं भाऊ होते. एकमेकावरती जीवा पार दोघांचं प्रेम. एका ताटातच जेवायचे, एका ताटात जेवायचे. कुठपर्यंत. वयाच्या 80 वर्ष मोठ्या भावाचे झाले आणि छोट्या भावाचं 75 वर्ष वय. पण दोघं सुद्धा एका ताटात जेवायचे. एवढं प्रेम. त्यांना मुलं झाले, त्यांच्या मुलांना मुलं झाले. म्हणजे कोण. यांचे
नातू इथपर्यंत एवढं प्रेम. एक दिवस काय झालं, मोठा भाऊ शेतामध्ये गेला आणि शेतात जात असताना मोठ्याला पण नातू आणि धाकल्याला पण नातू झालेला होता. मग त्याने येत असताना एक ट्रक जात होता ऊसाचा. त्याने त्याच्यातला एक ऊस उघडला. ट्रक गेला निघून. त्याने ऊस वाड्यासहित होता, मार्केटला जात असं ते. मग त्याने वाड्यासहित ऊस असा खांद्यावर घेतला. बुडाला धरला असेल, खांद्यावर टाकला ना आला ना घरी. घरी आल्यानंतर याचा पण नातू आणि भावाचा पण नातू, दोनही नातू आणि बघितले मोठे बाबा आले. मग ते पळतच आले, आजोबा 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 आम्हाला द्या ना ऊस, आम्हाला द्या ना, आम्हाला द्या ना. देतो रे पोरो देतो, थांबा थांबा. ज्याने खांद्यावर ऊस टाकून आणला होता ना, त्याचा जो नातू होता ना, तो असा डाव्या बाजून हाताने आला इकडनं, डाव्या भागाने तो आला इकडनं. आणि त्याच्या भावाचा जो नातू होता ना, तो उजव्या बाजूने आला. ऊस कुठे, खांद्यावर आहे. बूड कुठे, हातात धरलेला आहे. शेंडा पाठीमागे. भावाचा नातू इकडनं आलाय आणि स्वतःचा नातू इकडनं आला. देतो रे, द्या ना आजोबा, लवकर द्या ना आजोबा. असा आवाज जोर जोरात ओरडायला लागले मुलं. म्हणून धाकला भाऊ जो होता ना याचा, तो टेरिसवर होता. काय करत होता, गहू भरत होता. काही करत असेल, काम करत असेल. त्याने बघितलं लहान मुलं का ओरडतायत, म्हणून वरून बघितलं तर आपला दादा आलाय, खांद्यावर ऊस आहे आणि हे दोघ जण नातू तिथे ऊस मागायला गेले. देतो रे, ते वरून पाहत होता. हे म्हणा, अरे द्या ना आजोबा लवकर ऊस. अरे देतो. त्याने खांद्यावरचा ऊस काढला, असा धरला हातात. दिला ऊस. कळालं ना तुम्हाला, ऊस दिला. हे दृश्य भावानी वरून बघितलं. आपल्या दादानी ऊस असा केलाय, हे दृश्य भावानी, धाकल्या भावानी वरून बघितलं. संध्याकाळी जेवायला बसले, एकाच ताटात बसले. ते धाकला हुशार होता त्याला. त्याने विचार केला आताच काही बोलायला नको. त्याने जेवण केलं, भावाला जेव दिलं, स्वतः जेवला एका ताटातच. आणि जेवण झाल्यानंतर पान खाल्लं, दोघांनी विडा खाल्ला आणि सोफा सेटवरती येऊन बसले. धाकला म्हणला, दादा काय रे माधू, मला तुला काय बोलायचे, बोल. काय बोल. काही नाही म्हणे दादा, आता तुझं वय 80 झाले. हा, माझं वय 75 झाले. हा, बस आता मी म्हणतो आपण दोघं विभक्त होऊ. मोठा भाऊ असा बसलेला होता, उठूनच उभा राहिला. काय कमी पडलं तुला, काय कमी पडलं तुला, वेगळं मागतो, काय कमी पडलं. खरं सांगू का दादा, काहीच कमी पडलं नाही. तुझ्या छत्रछायेखाली माझे 75 वर्ष असे गेले. मला कधी आई बाबाची सुद्धा आठवण आली नाही. हो, सांगतात आपले माझ्या लहानपणीच आई बाबा वारले, परंतु तुझ्या छत्रछायेखाली मला त्यांची सुद्धा कधी आठवण आली नाही. आपलं प्रेम ते अबाधितच आहे दादा. आज सुद्धा आपण एका ताटात जेवलो का नाही, असंच आपण दररोज एका ताटात जेवणार. पण दादा आता तुझं वय 80 झालंय, माझं 75 झाले. आता आपण वेगळं झालेलं चांगलं राहील. झालं काय सांग, तर तुला वेगळं देतो. काय काय कमी पडलं काय तुला. दादा सांगितलं ना तुला, काहीच कमी पडलं नाही मला. आणि तुझ्या छत्रछायेखाली मला काही कमी पडणार पण नाहीये. पण मी म्हणतो आता तुझं वय झालं, माझं पण वय होत चाललंय, आपण वेगळं. मला तसं जमणार नाही. पहिलं सांग झालं काय. तो मला झालं काय नाही, फक्त एवढं झालंय. कळलं ना तुम्हाला, एवढं झालं म्हणे, बाकी काय झालं नाही, मला वेगळं पाहिजे. माझ्याकडे आता वाटण्या करायला वेळ नाही तेवढा. पण दोघं भाऊ विभक्त झाले. मी दृष्टांत इथं थांबवतो. दोघं भाऊ 75 वर्ष व एकाचं 80 वर्ष. एकाचं विभक्त होण्याला एवढं प्रेम एकमेकावरचं, विभक्त व्हायला कारण काय झालं, द्वैत. हा माझा नातू आणि हा भावाचा नातू. दुजे जव घडे, तव संसार भय जोडे. लगेच दोन, एका घराचे 2 घर झाले. मग ऐका, द्वैतामध्ये 2 आहे आणि अद्वैतामध्ये एकता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भगवत भजनाने मला माझी स्थिती अद्वैत स्थितीला प्राप्त झाली. एक रूपता मला प्राप्त झाल्यामुळे माझ्याकडे केले माझे तुझे नाही. तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही. आमच्यामध्ये द्वैत हा पूर्ण मावळला. का बरं, शुद्ध चोखाळले.
स्फटिक जैसे आमचं अंतकरण परमात्मा स्वरूपाशी एक रूप झाल्यामुळं तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार हे पण दोघं भाऊच आहेत. हे दोघं भाऊच आहे. तुमच्या वडिलांचं तुम्ही जर द्वितीय पुण्यस्मरण करत असाल तर तुमच्या दोघांची प्रीती ही अशीच अबाधित राहो, अशीच भगवंताकडे प्रार्थना करतो. कधी ऐका, एक वाक्य ऐकत जा, माणसाच्या जीवनामध्ये मतभेद व्हावेत, मनभेद कधी होऊ नये. कळालं का? मला काय म्हणतो? हा, कधी कधी मतभेद होत असतात, पण मनभेद झाले नाही पाहिजे. हा, मनभेद न व्हावेत यासाठी तर परमार्थ करायचा आहे, आणि तो परमार्थ तुमच्या वडिलापासून तुमच्यामध्ये आलेला आहे. एक वाक्य बोलू, तुमचा परमार्थ हा फक्त बहिरंग नाहीये, रक्ताचा आहे, हाडाचा आहे, हा परंपरेचा आहे. अशीच भगवत भक्ती तुमची वाढो, आणि याच्यातून लगेच प्रेम कळतं की बाप वडिलाचं द्वितीय पुण्यस्मरण जर करत असतील तर धन्य माता पिता तयाच्या शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. म्हणून खमाजी ना, एक खमाजी हो ना, खेमाजी असं का? होय, मात्रा सुद्धा सोडू देत नाही. म्हणजे मात्रा काय, खामाजी म्हणू नका, खेमाजी म्हणा. ऐका, एक खेमाजी आणि एक रभाजी भाऊ, या दोघांना सुद्धा, या दोघांची सुद्धा अशीच प्रीती राहो, आणि वडिलांचं स्मरण असंच तुमच्या जीवनामध्ये अखंडित राहो, अशीच शुभ कामना व्यक्त करतो. या दोघांकडे पाहून अनेकांनी आदर्श घ्यावा की आपल्या वडिलाची विस्मृती कधी होऊ देता कामा नये. आपल्या वडिलाचं एकच श्राद्ध नाही, मग द्वितीय श्राद्ध सुद्धा झालंच पाहिजे. हा आदर्श खेमाजी भाऊ आणि रभाजी भाऊ कडून अनेकांनी घ्यावा अशी शुभ प्रार्थना करतो. आणि आदरणीय बबन बाबा, बरोबर ना, बबन दगडू बाबा भांड यांना मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. त्यांच्याही जीवनाची भगवत भक्ती करून केले माझे तुझे नाही भगवत स्वरूपाशी एकरूपता त्यांची प्राप्त झालेली आहे. म्हणून त्यांच्या चेतनेला वंदन करतो, त्यांच्या पारमार्थिक साधनेला वंदन करतो. या दोन पुत्राला पवित्र आत्मा ज्यांचा आहे आणि त्यांचं प्रेम असं अबाधित आहे, त्या प्रेमाला वंदन करतो. आपल्या सर्वांना वंदन करून वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. जे लाईव्ह श्रवण करत आहेत त्या माझ्या लाईव्ह श्रोत्यांना सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो. वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर एक नाव घ्यायचं राहिलं, हे गावचे सर्व भजने मंडळी. बाप दिवसभर काम केला असेल, कोणी काही केलं असेल, परंतु नोये हा एकल्याचा खेळ म्हणून आपल्या गावच्या भजने, गावचेच आहेत ना आपले शनी शेणापूर, इतक्या दुरून रामकृष्ण. मी तर तुमच्या गावात येतो काय, दिंडीला असतात का? या सर्व बाहेर गावून आलेल्या भजनी मंडळीसाठी आता जोरदार टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. या आमच्या धोत्रे गावामध्ये भांड परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय. मी पहिल्यांदाच या धोत्रे गावात आलो, या गावात धोत्रे गावात मी पहिल्यांदाच आलो. इकडे भरपूर येतो मी, आमच्या डॉक्टर बाबांच्या गावाला
इकडे बऱ्याच ठिकाणी येतो मी, परंतु या धोत्रे गावात पहिल्यांदाच आलो. आमचे दिलीप राव भाऊसाहेब, हा भाऊसाहेब भाऊमुळे या ठिकाणी माझा येण्याचा योग आला. यांचे मित्र टाकळी काजीला, आणि ते बघा टाकळी काजी टू वाया भाऊसाहेब थू भांड परिवारात आलो. हा म्हणून भाऊसाहेब आपल्याला वंदन करतो. वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानदेव महाराज की जय. गेली 2 तास ज्यांनी अतिशय उत्कृष्ट कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी दिली असे हरिभक्त परायण श्रीनिवास महाराज घोगे आळंदी देवाची आतापर्यंत आपण भरपूर कीर्तन श्रवण केली. आपल्याही गावामध्ये अनेक प्रकारची नामवंत महाराज मंडळी या ठिकाणी येऊन गेली. अतिशय नामवंत कीर्तनकारांची कीर्तन या ठिकाणी झाली आणि आपणही या ठिकाणी श्रोते मंडळी बसलेली मंडळी या ठिकाणी अतिशय हुशार मंडळी. पण महाराजांनी जे आता कीर्तन केलं, महाराज आतापर्यंत आम्ही पण कीर्तन ऐकली, पण इतक्या डीप मध्ये आज आतापर्यंत कोणी घुसलंच नाही. जीवाची आणि शिवाची भेट घडवून देणारा, खऱ्या अर्थाने ज्यांनी जीवाची आणि शिवाची भेट त्या ठिकाणी करून दिली, म्हणजे हे काय महाराजांनी चिंतन करून किंवा आज या ठिकाणी हा कार्यक्रम आहे म्हणून ते चिंतन करून निश्चित स्वरूपात आलेले नाहीत. एवढंच कळतं महाराज आपलं ज्ञान आणि आपलं वैभव किती मोठं आहे. निश्चित आपण आमचे मित्र भाऊसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी धोत्र्यासारख्या पावनभूमीमध्ये आपण आलात. आपलं या ठिकाणी गावच्या वतीनं प्रथमतः सरशाचं स्वागत करतो आणि आपण कीर्तन या ठिकाणी अतिशय सुंदर केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो. जाता जाता महाराजांनी सांगितलं एकरूप झालं म्हणजे नेमकी काय. जसं पाणी पाण्यामध्ये मिळालं तर पाणी पुन्हा ते वेगळं करता येत नाही, म्हणजे एकरूप झालं. जीवाची आणि शिवाची भेट त्यांनी घडवून दिली. निश्चित स्वरूपात ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता असे वैकुंठवासी बबन दगडू भाट सर्वांना ज्ञात आहे. जेवढे दिवस ते जीवन जगले, अतिशय सुंदर असे जीवन जगत असताना महाराज त्यांचा हरिपाठ तर पूर्ण पाठच होता आणि काकडा भजन हरिपाठ साधारणतः बऱ्याचशा मंडळींचा माऊलींचा हरिपाठ पाठ, पण 5ही हरिपाठ जे आहेत ना, पंचतत्वाचा हरिपाठ त्यांचा पाठ होता. आणि काकडा भजन चांगल्या चांगल्या मंडळींना किती नंबरचा अभंग किती नंबरला म्हणावं हे सुद्धा कळत नाही, परंतु त्यांचा काकडा सुद्धा मुखत पाठ होता. आणि नुसतं एवढंच नाही, आम्ही ज्या वेळेस त्यांच्या समवेत भजनाला जर गेलो आणि जर भजन म्हणत असताना जर एखाद्या ठिकाणी एखाद्या अभंगाचं जर कडवं आठवलं नाही तर तो महाराज त्या अभंगाचं चरण काय किंवा त्यांना विचारण्यापेक्षा ते लगेच सांगत होते. म्हणजे गाथा पाठ होतं का काय हे आम्हाला पण नाही कळलं. मग एवढा जर अभ्यास त्यांचा गाढा अभ्यास होता आणि त्यांचं कुटुंब जर पाहिलं, अतिशय कष्टाळू कुटुंब आणि शेतकरी, आणि एवढं करत असताना सुद्धा एवढा अभ्यास करणं म्हणजे सोपं नाही. आम्ही तर लिहिणारी वाचणारी मंडळी, आमचा हरिपाठ सुद्धा पाठवायना. आणि त्यांचा जर एवढा पंचतत्वाचा हरिपाठ, काकडा भजन, गाथ्यामधले कितीतरी अभंग त्यांचे पाठ होते, आणि मग अशी ती व्यक्ती निश्चित स्वरूपात आपल्यामधून निघून गेली. हे नुसतं दुःख त्या कुटुंबालाच नाही, ते दुःख आमच्या पूर्ण भजनी मंडळाचा जेवढा परिवार आहे, ते गाव आहे, त्या गावाला सुद्धा त्याची, आजही आम्ही भजनामध्ये जर गेलो, जर आम्हाला आठवलं नाही तर आम्हाला अक्षरशः त्यांची आठवण येते. असं व्यक्तिमत्व आपल्यामधून निघून गेलं. आणि त्यांचं द्वितीय पुण्य स्मरण त्यांचा मुलगा
मोठा मुलगा खेमाजी, दुसरा मुलगा रभाजी, त्यांची पत्नी धर्मपत्नी चंद्रभागा यांनी हा एवढा पुण्यस्मरणाचा घाट या ठिकाणी घातला आणि ते या ठिकाणी त्यांनी उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून आपण सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला. यामध्ये विशेष करून सोनई धनगरवाडी शिंगणापूर या ठिकाणचं भजनी मंडळ या ठिकाणी आलेलं आहे, वाघवाडीचं भजनी मंडळ आलेलं आहे, धोतरी खुर्दचं भजनी मंडळ आलेलं आहे, तिकोलचं सुद्धा भजनी मंडळ या ठिकाणी आलेलं आहे. मग एवढी मंडळी त्या बाबांवरती प्रेम होतं म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. आता जेवणाचा टाइम सुद्धा झालाय तरी मंडळी या ठिकाणी बसून आहेत, स्थिर बसलेली आहेत. म्हणजे त्या बाबांचं प्रेम, त्या बाबांचं राहिलेली जी काही ओढीव त्या ठिकाणी राहिली, त्यांचं जे कार्य त्या ठिकाणी राहिलेलं आहे ते कार्य पुढं पुढं निघून ते कार्य सिद्धीस नेणं म्हणजेच ही त्यांना खऱ्या अर्थानं त्या बाबांना श्रद्धांजली ठरणार आहे. या ठिकाणी या कुटुंबानं एक संकल्प केला. पहिलं पुण्यस्मरण झालं, दुसरंच पुण्यस्मरण झालं. आत्ताच मला गुरुजींनी सांगितलं, दिवस जर चांगले पुढे राहिले किंवा ते न राहिले तरी 5 वर्ष या ठिकाणी पुण्यस्मरण करण्याचा संकल्प गुरुजींनी या ठिकाणी केलेला आहे. आणि हा संकल्प करत असताना दिसता तो संकल्प नाही केला. आज तो संकल्प करत असताना त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवायचं ठरवलं. त्यामध्ये त्यांनी गावामधले 5 जे पंढरपूरची वारी करणारे असतील किंवा भजनी मंडळामध्ये असतील, अखंड ज्यांनी आमच्या गावातील काही मंडळी माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी होतात, काही निळूभरायांच्या दिंडीमध्ये सहभागी होतात. आमच्याही गावामधून एक दिंडी जाते, त्या दिंडीमध्ये ती मंडळी जात असतात. त्यांनी अशी निवडक 5 मंडळी या ठिकाणी निवडली. म्हणजे त्यांना कोणी सांगितलं नाही किंवा मार्गदर्शन केलेलं नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं निश्चित स्वरूपात त्यांची निवड सुद्धा ती योग्यच असणार आहे. म्हणजे ते बी शिक्षकच आहेत, ते काही असं काही नाही. हो, मग त्यांनी या ठिकाणी जी 5 निवडक मंडळी निवडलेली आहेत त्या 5 निवडक मंडळींना ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी देण्याचा संकल्प त्यांनी केला होता आणि त्या ज्ञानेश्वरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी आणलेली आहे. त्या ज्ञानेश्वरीचं वाटप सुद्धा महाराज आपल्या हस्ते त्यांच्या कुटुंबातील त्यांची आई, 2 भाऊ आणि त्यांच्या बहिणींना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय आणि त्या ज्ञानेश्वरीचं वाटप करायचंय. यानंतरच दुसरं नाव आहे ज्यांनी आपला स्वयंभू पांडुरंग परमात्मा आहे. या पांडुरंग परमात्म्याची अखंड त्या ठिकाणी देवपूजा करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी ते करत असतात. अतिशय साधा आणि भोळा माणूस आहे. म्हणजे अगदी आपले काय म्हणतो बकर शेळ्या मेंढ्या चालणारा माणूस आहे. पण नित्यानं रोज गावात साधारणतः 1.5 किलोमीटर वस्ती आहे. 1.5 किलोमीटर वरून डोक्यावरती पाण्याचा हंडा घेऊन यायचं, मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं. व्यासपीठासहित ज्ञानेश्वरी दिलेली आहे. कुठे गेलेत? इकडे या ना. असं उजेड येते. आमचे काळे चेहरे येतील राव. अय्या बरं घ्या आता हे फिरले आता. असे असणारे आपल्या गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व आणि निळोबा रायांच्या पालखी सोहळ्यामध्ये ते कायमस्वरूपी सहभागी होत असतात असे मालबा रामभाऊ भांड यांना मी आमंत्रित करतो आणि आपण या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा स्वीकार करायचा आहे. मालबा रामभाऊ भांड. इकडनंच या बाबा, तुम्ही इकडनं या. इकडनं नाही काही नाही ना. या. तिसरं नाव आहे आपल्याच गावातील सौ नंदाबाई विठ्ठल भागवत. नंदाबाई विठ्ठल भागवत. त्याच्यानंतरचं 4थं नाव आहे ज्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये सातत्याने सहभागी होतात असे सत्यभामा रावसाहेब मनसरे. चला आई साहेब, चला लवकर.
आणि शेवटचं नाव आहे आई तिकडे त्यांना द्यायची नाही. हा यांची मंडळी कुठे बोलवा ना मग. हो कुठे आहेत? दोघी पण या दोघी दोन्ही ओ खेमाजी या या आई साहेब या. यांना दे. शेवटचं नाव आहे एकनाथ मानगो नायकवाडी धोत्री खुर्द. बहीण आहे. माहिती झाली पाहिजे आजी बरोबर ना. अशा पद्धतीनं गुरुजींना जो संकल्प केलेला होता तो संकल्प या ठिकाणी त्यांनी या इकडे कोण येतात तिकडून भाऊ या. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. या. आता नंतर काढला तरी चालेल लोक. आपण सर्वच मंडळी या ठिकाणी जेवणासाठी आतुर झालेला आहात. बराचसा फार वेळ या ठिकाणी झालेला आहे. आपण गेली 2-2.5 तास या ठिकाणी एका जागेवरती बसलेले आहात.